नमस्कार. एका विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. देशभरामध्ये सिनेसृष्टीचा महानायक अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाची सगळीकडे चर्चा आहे आणि अमिताभ बच्चन यांच्या समोर दिग्दर्शक म्हणून उभे राहिलेले मराठमोळे नागराज पोपटराव मंजुळे आज आपल्याबरोबर. अमिताभ बच्चन हे रसायन काय आहे ते सांगण्यासाठी आलेले आहेत. नागराजजी, स्वागत आहे आपलं या विशेष चर्चेमध्ये. ज्या पद्धतीने अमिताभ बच्चन आपण सगळ्यांनी लहानपणापासून म्हणजे अगदी बालपणापासून पाहिलेला आहे आणि त्या महानायकाच्या चित्रपटांनी भारतीय समाजमन खऱ्या अर्थाने घडवलेलं आहे, आपण बघितलेलं आहे. त्यांचा दीवार असेल आणि आता तुम्ही जो दिग्दर्शित करतायत झुंडपर्यंत, तर हा सगळा प्रवास आहे. हा सगळा प्रवास सिनेमावर मनापासून प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणसाला भावलेला आहे किंवा त्याच्या हृदयाजवळ आहे. तुम्ही या सगळ्या प्रवासाबद्दल काय सांगाल? खरं तर मी खूप, मला वाटतं, अपुरा माणूस आहे की अमिताभ बच्चन काय रसायन हे सांगायला. एवढं आकलन मी करू शकेल इतका त्यांच्या मी जवळ नाही, पण एक फिल्म केलेली आहे आणि एक रसिक म्हणून, एक त्यांचा चाहता म्हणून लहानपणापासून बच्चन साहेबांना पडद्यावर बघत आले. एक फिल्मचा जो काय अनुभव आहे त्याच्यावरून तर मला खूप भारी वाटतं की बच्चन महानायक आहे. आपण त्याला सगळं जग डोक्यावर घेत आहे. एखादा माणूस जेव्हा तुम्ही किंवा एखादं झाड तुम्हाला जेव्हा उंच गेलेलं दिसतं तेव्हा त्याची मुळं खूप सखोल आणि मजबूत असायला पाहिजेत. आणि बच्चन साहेबांबद्दल तसंच वाटतं, कारण की खूप विनम्र, वेळेचं अत्यंत भान ठेवून सगळ्या क्रीवशी खूप प्रेमानं वागणारा, त्यांना समजून घेणारा असा माणूस त्यांच्यात आहे हे सतत जाणवत आलं. आणि विशेषतः कामाच्या बाबतीतला त्यांचा जो काय म्हणू त्याला, परफेक्शनिस्ट किंवा काम एकदम अचूक व्हायला पाहिजे, कामाच्या बाबतीत काय हयगय नसावी, हा जो त्यांचा अप्रोच आहे, ही जी त्यांची सवय आहे, त्याबद्दल पण सांगा तुम्ही. म्हणजे माझा एक झुंडचा जेवढा अनुभव आहे की ते जे काही काम करत आहेत ते खूप मन लावून करत असतात. आणि मला, आपण ऐकून असतो, मी बच्चन साहेबांबरोबर जेव्हा काम करायचं तेव्हा मी विचार करत होतो की साहेबांबरोबर कसं काम करता येईल. आपला अनुभव नाही, कारण की मी खूप नवा माणूस आहे या सगळ्या चित्रपटसृष्टीचा. 2 फिल्म केलेल्या आहेत आणि खूप नवख्या लोकांबरोबर मी काम केलेलं आहे आणि थेट बच्चन साहेबांबरोबर काम करायची संधी मिळते. तर मला थोडंसं टेन्शन होतं, बॉदरेशन होतं की कसं करायला पाहिजे. आणि मी नेहमी त्यांना म्हणायचो की सर, मुझे आप समजाइए की मैं कैसे कर सकता हूँ, मतलब क्या करूँ. किंवा बाकीच्या लोकांना विचारायचो की काय करायला पाहिजे, काय टाळू. बरोबर. तर ते त्यांना जेव्हा मी म्हटलं की सर, मेरे को पता नहीं कि आपके साथ कैसे काम किया जाए, मेरी टीम है जो हम साथ में काम करते हैं और मैंने ऐसे ऐसे लोगों के साथ काम किया है, सीधा आपके साथ काम कर रहा हूँ, तो मेरे को ये रूल्स रेगुलेशन एथिक्स कुछ पता नहीं, जो मैं जानता हूँ त्यानंच मी काम करतो. तर ते म्हटले उसमें क्या है, आप डायरेक्टर है, हम आएंगे, काम करेंगे और चले जाएंगे. ते इतक्या सोप्या शब्दात त्यांनी सांगितलं. तर मला हसायला आलं की असं कुठं इतकं सोपं घडेल का जेव्हा बच्चन साहेब तुमच्यासमोर असतील. पण मला आश्चर्य वाटलं की अगदी इतक्याच सोपेपणानं ते आमच्याशी वागले. अख्ख्या शूटभर कधीच त्यांनी बच्चन सर सोबत आहेत ह्याचं बर्डन आम्हाला दिलं नाही. आणि पडद्यामागे ज्याला म्हणतो ना आपण की एखादा माणूस किती कष्ट घेतो, किती प्रेमानं, किती श्रद्धेनं, किती मन लावून, आणि किती फिल्म केलेत. माझ्यासारखी किती लोक त्यांच्या आयुष्यात येऊन कामं करून गेलेले आहेत, पण खूप काय म्हणता येईल त्याला, खूप लक्ष देऊन ते काम करतात. आणि आज 77वा वाढदिवस आहे त्यांचा. मला नेहमी अमिताभ बच्चन हे रसायन जेव्हा बघतो आपण तेव्हा वाटतं की वयाच्या 70व्या वर्षी पण 3 शिफ्टमध्ये काम करणारा तो माणूस आहे. तर ही जी ऊर्जा आहे, ही ऊर्जा कुठून येते? तुम्हाला काय त्याचा अनुभव आला? कारण तुम्ही तर म्हणजे सगळं सोडून एकत्र तुम्ही राहिलात. 1 महिना होतात ना नागपूर परिसरामध्ये. म्हणजे ती ऊर्जा त्या माणसाचीच काहीतरी व्यक्तिगत असायला पाहिजे. तुम्हाला तुमच्या कामाबद्दल प्रेम लागतं, तुम्ही जे करताय त्यात तुम्हाला जर मजा नाही आली तर तुमची ऊर्जा टिकत नाही. आणि ऊर्जा जशी शारीरिक असते तशी जास्त मला वाटतं मानसिक असते, भावनिक असते. आणि ती भावनिक ऊर्जा, मानसिक ऊर्जा तुम्हाला मिळाली तर शरीर आपोआप मला वाटतं तुम्हाला साथ देतं. नाहीतर इच्छा जर संपायला लागल्या तर शरीरही मला वाटतं सरेंडर करतं. बच्चन साहेबांसोबत मला ती गोष्ट जाणवली की ते अजिबात वाटत नाही की त्यांचं वय एवढं आहे. ते एकदम खूपच
उत्साहानं आणि खूप एनर्जीनं ते काम करत असतात आणि ही आश्चर्यच आहे, पण तीच खासियत आहे त्या माणसाची की सतत धावत पळत येणं सेटवरती. कुठेही नाही का त्यांच्यामुळे कुठेही काही होईल, डिले होईल किंवा गैरसोयी होईल असं कधीच त्यांनी वागलं नाही. आणि कधी अपवादात्मक परिस्थितीत जर त्यांच्याकडून उशीर होतोय, हे करतोय, तर त्याच्या आगाऊ सूचना देणं किंवा सांगणं. खूप भारी माणूस आहे. अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांपैकी तुम्हाला भावलेला किंवा अतिशय मनात लक्षात राहिलेला कोणता सिनेमा, कोणता डायलॉग आणि कोणतं गाणं? खूप खूप पिक्चर आहेत बच्चनचे. म्हणजे किती, म्हणजे लहानपणी मला वाटतं सगळे त्यांचे पिक्चर बघितलेले आणि खूप तेच मनावरती त्या सिनेमांनी खूप राज्य केलेलं आहे. दीवार मला खूप लक्षात राहिला होता. दीवारमध्ये ते शर्टला गाठ मारून फिरतात, ती घटना माझ्या मनावर खूप परिणाम करून गेलेली आणि मी तसंच ती स्टाईल करायचो. खूप मुलं ती तशी त्यावेळेस तरुण मुलं शर्टला गाठ मारून. खूप लहान होतो. आणि शोले आहे, सत्य पे सत्ता आहे, कालिया, किती नावं घ्याल तुम्ही, लावारिस, कुठलाही पिक्चर घेतलं तरी म्हणजे बच्चन साहेबांची मजा येते. आणि सगळेच पिक्चर त्यांचे आवडतात. आणि डायलॉग बच्चन सहज बोलतात, त्याचा डायलॉग होतो असं मला वाटतं. सहज माणूस बोलला तरी तितकं भारी वाटतं. खूप लक्षात येत त्यांचे डायलॉग. शहनशाह मधला डायलॉग असेल, दीवार मधला असेल किंवा शोलेमध्ये तर म्हणजे इतकं कमी बोलूनही इतकं सगळं लक्षात राहतं. खूप भारी आहेत सगळे डायलॉग त्यांचे. अमिताभ बच्चन एक रसायन म्हणून आपण त्यांच्या वेगवेगळ्या पैलूंचा जेव्हा विचार करतो तेव्हा त्यांचं जे बालपण ज्यांच्या छत्रछायेत गेलं, हरिवंशराय बच्चन त्यांचे वडील, त्यांचा जो पगडा त्यांच्यावर आहे, म्हणजे कलेशी किंवा साहित्याशी जो त्यांचा संबंध आलेला आहे, तर ते जाणवतं त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या. तर त्याबद्दल काय तुम्हाला अनुभव कसे आले? किंवा बच्चन साहेबांबरोबर म्हणजे एक असतं ना की आमचं आमचा संवाद किंवा आमचं नातं जरा दृढ व्हायचं कारण कविता हे होतं. आणि कवितेनं मला खूप चांगल्या लोकांशी जोडले, म्हणून मी तो प्रश्न विचारला. कारण तुम्ही स्वतः मनस्वी कवी आहात आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर मला हा प्रश्न विचारावा असं वाटलं. मी हरिवंशराय बच्चन साहेबांच्या कविता BA MA काळात खूप वाचल्या त्या. मधुशाला तर अगदी खूपच अनेक वेळा ते आणि त्याची मजा येते. किंवा इतरही बच्चन साहेबांच्या म्हणजे बाबूजींच्या, हरिवंशराय बच्चन साहेबांच्या कविता खूप वाचलेल्या. आणि जेव्हा विषय निघायचा, आम्ही शूटला जायच्या अगोदरच बच्चन साहेबांनी एक कविता पोस्ट केली होती आणि त्या कवितेवर आमची खूप चर्चा झाली. आणि भिकमंगे के लडकेने काहीतरी नावाची कविता आहे. तर ती कविता इतकी म्हणजे भारी कविता आहे, आमची त्याच्यावर खूप चर्चा झाली. आणि म्हणजे माझे वडील अडाणी होते, साधा माणूस होता. बच्चन साहेब आणि हरिवंशराय बच्चन हे आहेत, पण म्हणणं कधी कधी बापाचं किती सिमिलर असतं ह्याच्यावर आमची नाही का चर्चा झाली होती. आणि तेव्हापासून मग आम्ही कवितेवर अनेकदा काय ते म्हणणं काय सारखं असतं वडिलांचं, म्हणजे बाप पण जे आहे ते कोणीही असला तरी तो तसाच विचार करणार. मला ती कविता म्हणजे नीट शब्दशः आठवत नाही, पण जरा चुकीचं असेल, पण ती कविता अशी होती की भिकमंगे के लड़कों ने एक दिन परेशान होके अपने बाप से कहा कि आपने मुझे क्यों जन्म दिया. नहीं, ती वेगळी आहे. भिकमंगे के लड़कों ने एक दिन परेशान होके अपने बाप से कहा कि हमें हमारा हक दो, लाओ. भिकमंगे ने अपना कासा थमाकर कहा, जाओ मांगो खाओ. आणि मला फार गंमत वाटली. आणि हाच संवाद वेगळ्या पद्धतीनं आमच्या वडिलांचा आमच्या सगळ्यांशी व्हायचा. आम्ही कधी असं होतं ना की काय तुम्ही काहीच केलं नाही आम्हाला, आम्ही बरोबर आता शाळेत जायची वेळ आली, तुमच्याकडे पैसेच नाहीत वगैरे. आपण वडिलांना अशी मुलं खूपदा म्हणताना दिसतात. तर मला वाटतं की ती धरोहर ना तुम्हाला ती तशी मिळते. तुम्हाला कष्ट करायला लागतात, तुम्हाला ते विचार मिळतो एखादा. तुम्हाला खरं तर आईबापांनी जन्म दिला हीच तुमच्यासाठी खूप मोठी गोष्ट असते. आणि मला ती खूप गंमत वाटली की हरिवंशराय बच्चन जे म्हणतायत, आपला बाप मोडक्या तोडक्या किंवा शिवराळ भाषेत तेच सांगत होता आपल्याला. आणि बरेच लोक हे मुख्य कवी असतात, त्यांना कविता लिहायची गरज नसते, पण त्यांना वाटत असतं. तर ते अमूर्त असतं संगीतासारखं, की त्याला शब्दांची गरज, शब्दांचा
असतं नाही काय, त्याला काय यमक जुळवायची गरज नसते, तो भाव त्याच्यामध्ये आलेला त्या असतो. शब्दात सांगताच येईल बऱ्याच लोकांना, असं नाही. तर त्यावरून आमची खूप, म्हणजे मला वाटतं पहिल्या दुसऱ्या दिवशीच ती चर्चा झाली आणि मग अनेक वेळा कवितांवरती चर्चा व्हायच्या. आणि मला तुम्ही जसं म्हणालात की बच्चन साहेबांचं आणखी एक कौतुक हे वाटतं की त्यांनी त्यांच्या वडिलांना इतकं प्रेमानं त्यांच्या काळजात जपून ठेवलेलं आहे. त्यांच्या कविता, त्यांचे विचार, त्यांच्या अनेक आठवणी, बोलता बोलता सहज त्यांच्या वडिलांच्या आठवणी त्यांच्या नाही का जिभेवर येत. आणि मग जाणवतं की हा माणूस इतका नाही का असा ग्राउंडेड आहे, इतका शालीन आहे. आणि त्यांची कुठलीही भाषा बघा, इंग्लिश बोलली तरी किती भारी बोलतात, हिंदी असेल, भारी बोलणं एक वेगळा भाग आहे, पण किती त्यांना कॉमन सेन्स आहे त्या माणसाला. आणि एवढा मोठा माणूस असूनही किती विनम्र आहे हे जाणवतं. आणि त्याच्या मागची मग ही पार्श्वभूमी तुम्हाला कळायला लागली की तुम्हाला लक्षात येतात. नागराज, झुंडमध्ये तुम्ही एक आपल्या समाज व्यवस्थेवर कॉमेंट केलेली आहे. ज्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या मुलांना दिशा देणारा फुटबॉल प्रशिक्षक अमिताभ बच्चन यांनी त्याच्यात रंगवलेला आहे. तर व्यवस्था बदलण्यासाठी धडपडणारे हे जे कोणी लोक आहेत, या लोकांना बळ देण्यासाठी त्यांची जीवनचरित्र समाजापुढे जास्त पद्धतीने आली पाहिजेत. तर त्याचं प्रमाण आपल्या साहित्यामध्ये, आपल्या चित्रपटांमध्ये कमी कशामुळे आहे? म्हणजे जे काही लोक काम चांगलं करतायत ना, त्यांच्याबद्दल बोललं गेलं पाहिजे, त्यांची लोकांना माहिती असायला पाहिजे. हा भाग आहे झुंडबद्दल बोलतोय. त्याच्या अनेक, म्हणजे बाबासाहेबांवर झाली आहे, शिवाजी महाराजांवरती खूप काळ झाले फिल्म होऊन, फुल्यांवरती व्हायला पाहिजे, सगळ्यांवरती व्हायला पाहिजे, शाहू महाराजांवर व्हायला पाहिजे. पण ते समजून उमजून तितक्याच गांभीर्याने आणि तितक्या जबाबदारीने ती मांडता यायला पाहिजे. नागराज, तुम्ही कोथरूडमधून उभं राहणार विधानसभेला, अशी एक पोस्ट खूप व्हायरल झाली होती, तुमच्यापर्यंत आली होती? मला येतात गोष्टी, पण मी बघत नाही. आता लोक काही बोलतात. आत्ताच्या सोशल मीडियाच्या काळात कुणी काही बोलू शकतं, त्यामुळे मी अजिबात विश्वास ठेवत नाही. आणि मला गंमत वाटते, काही ना काही अशा बातम्या येत असतात. मागे पण अशाच बातम्या फिरत होत्या. कधी कधी मला अचानक फोन येतात काही मित्रांचे की अरे तू आता लातूरमध्ये आलायस का, तर इथं चालली चर्चा की लातूरमध्ये. आता ह्याला करणार काय तुम्ही? बरं, मी नाही फोन उचलला तर त्यांना वाटत राहते की लातूरमध्ये आलं ते. तर हे या काळात सत्यता पडताळून पाहणं खूपच जरा अवघड कार्यक्रम होऊन बसलेला आहे. आणि लोकांनी सोशल मीडियावर विश्वास ठेवू नये, व्हॉट्सअप, फेसबुक, कारण की ऑथेंटिसिटीच नाही आहे. की कुणी काही टाकू शकतं, काही बोलू शकतं आणि त्याच्यावर चर्चाही होऊ शकते. म्हणजे असं तुम्ही जसं म्हणाल तसं मला कळालं की मी उमेदवारी देण्याचे संकेत आहेत, तर घेण्याचे संकेत आहेत की नाही ह्याच्याबद्दल काही प्रश्नच नव्हता. दुसरा भाग की त्याच्यावरती चर्चाही सुरू होती की उभारलं पाहिजे की नाही पाहिजे. ह्याच्यावर लोक चर्चा करून त्यांचा वेळ खर्च करून मोकळे झाले. म्हणजे त्याच्यावरती प्रदीर्घ चर्चाही झाल्या. मला माझ्या बऱ्याच मित्रांनी सांगितलं की चर्चा सुरू होती. कोणी म्हणतो तर असं करतोय, वेळ लागले, कोणी म्हटलं नाही उभं राहणार, कोणी म्हटलं राहील. असं चर्चा मला तर माहिती नाही. मला अगदी त्या एडिटिंगच्या कामामध्ये आपलं कामात किती असतो आपण, अशा बऱ्याच गोष्टी होतात. आणि तुम्ही सगळ्यांना नाही सांगू शकत तुम्ही. आणि ते मला गालिबचा शब्द दरवेळेस आठवतो की चलो अच्छा हो गया काम आ गई दीवानगी अपनी, वरना जमाने भर को समजाने कहा जाते. आपलं छोट्या ह्याच्यात आपलं जे काही करतोय आपण चांगलं वाईट ते करत राहू. सगळ्यांना सगळं सांगता येत नाही, म्हणजे सगळ्याचं एक्सप्लेनेशन देता येत नाही. ह्या काळात तर काय अर्थच नाही. पण तुमचा राजकारणाकडे बघण्याचा किंवा आत्ताच्या आपल्या ज्या समस्या आहेत सर्वसामान्य माणसाच्या, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांपासून तर विद्यार्थ्यांपर्यंतच्या असंख्य समस्या आहेत आणि बेसिक मूलभूत गरजांच्या संदर्भातील ज्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत, त्यामुळे लोक बऱ्यापैकी त्रस्त आहेत. तर याच्याकडे वैचारिक क्षेत्रात काम करणारे लोक म्हणावे तितक्या गांभीर्याने बघत नाहीत. म्हणजे वैचारिक, मला असं यासाठी म्हणायचं की जे सिनेमाचा वापर संदेश देण्यासाठी करतात, जे पुस्तकातून, कवितेतून, नाटकातून, भाग ना खूप कॉम्प्लिकेटेड आहे. म्हणजे मला कळतंय, पण आपण लोकशाही
सिनेमाच्या जगात आहोत बरोबर. आणि प्रत्येकानं ती अपेक्षा केली पाहिजे या व्यवस्थेकडून, इथल्या नाही का शासनाकडून, प्रशासनाकडून, आणि प्रत्येकानं केली. त्यात जर म्हणजे आपण मत देऊन आपण काहीतरी करतोय तर ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. पण ना आपलं गांभीर्य राहील ना, आपण जे मत देतोय, आपण ज्या व्यवस्थेत राहतोय, तर आपल्याला काय हवंय, आपले रस्ते, बेसिक प्रश्न तुम्ही जे सांगताय हे नीट व्हायला पाहिजे. हीच इच्छा असते माझ्यासारख्या माणसाची, तुमच्या कुणी जगात सगळ्यांची आपली हीच इच्छा आहे की माणसांना नीट राहता यावं, किमान बेसिक अडचणी त्यांच्या दूर व्हाव्यात आणि अधिकाधिक उन्नत तुमचं जगणं होत गेलं आणि माणसांना जगायचं असतं. बेसिक इच्छा काय असते की नीट जगायचं, नाही का, पाण्यासाठी, भुकेसाठी, अन्न पाण्यासाठी, राहण्यासाठी, शिक्षणासाठी, आधुनिक याच्यात वायफायसाठी. हा, म्हणजे तो त्या शिक्षणाचा भाग आता जर तुम्ही घेतला तर ह्याच्यासाठी तरी खूप टोकाचा संघर्ष करायला लागू नये, ते सहज उपलब्ध व्हावं. परदेशात गेल्यावर मला बऱ्याचदा जाणवतं की तिथलं जगणं खूप उन्नत आहे. समस्या तर आहेतच, समस्या सुटत नाहीत, पण आपल्या ज्या समस्या आहेत ते त्यांच्या कदाचित 100 वर्षापूर्वी समस्या होत्या. आपण अजूनही त्या समस्यांना सामोरं जातोय. चांगलं व्हावं हीच इच्छा असते, सगळ्यांकडून तीच इच्छा असते. एक कलाकार म्हणून, एक माणूस म्हणून मला हेच वाटतं की नीट एकमेकांवर माणसाने प्रेम करावं, एकमेकांना समजून घ्यायला पाहिजे. कुठल्याही टोकाच्या वरच्या माणसानं खालच्या माणसांची काळजी केली आणि काहीतरी नाही का संवाद राहिला तर नीट होत जाईल. आणि नीट होण्यासाठी जरा हक्कानं काही गोष्टी मागितल्या पाहिजेत. बच्चन ज्या पद्धतीने त्यांच्या पूर्ण घराचा इंदिरा गांधी यांच्या घराशी संबंध होता आणि त्यातूनच त्यांची राजकारणामध्ये एंट्री झालेली होती, पण ते फार काळ तिथे रमले नाहीत. याविषयी कधी काही बोलणं झालं का तुमचं त्यांच्या? नाही, मी इतक्या म्हणजे पर्सनल स्पेसमध्ये कोणाच्या घुसत नाही. पण राजकारण आणि समाजकारण याविषयी कधी तिथे तुम्ही एकत्र होतात इतका काळ? असं हट्टानं काही समाजकारण, राजकारण वेगळं काढून मला वाटतं मी काही बोलत नाही कधी, कोणाशी काही बोलता येत नाही. पण बच्चन साहेबांबद्दल आपण बोलणं किंवा मी बोलणं हे अगदीच आगाऊपणाच आहे, कारण की त्यांच्या भूमिका त्यांनी स्वतः त्यांच्या आयुष्यात घेतलेल्या आहेत आणि ते खूप सजग आणि खूपच संवेदनशील माणूस आहे आणि त्यांच्या सगळ्या भूमिकांचा हे आपण इथून काहीच तर्कवितर्क करू शकत नाही. तर मला पण त्यांचा एकूणच ग्राफ बघून भारी वाटतं. एवढा मोठा माणूस, एवढं मोठं करिअर, 50 वर्षाचं माझं आपलं वय नाही तेवढं त्यांचं करिअर आहे आणि नुसतं साधंसुद्धा करिअर नाही तर इतकं सुंदर, यशस्वी, इतके भारी सिनेमे केलेत. ते मला खूप हे वाटतात. एकूण त्यांच्या भूमिकांबद्दल मला वाटतं की त्यांनी बऱ्याच ठिकाणी बोललेले आहेत. शेवटचा प्रश्न तुमच्याबद्दल, नवीन काय लिहिता आणि नवीन काय वाचता? वाचन असं खूप तुरक होतं कधी, म्हणजे कधी जुनच, कधी JN परत वाचत बसतो. कविता वाचतो मी बऱ्याचदा. कविता कारण की आता असं आहे की सलग एक बैठक होत नाही वाचायला आणि खूप काळ झालं की एक पुस्तक नीट वाचू शकलो नाही. पण अधूनमधून जे काही तुम्हाला असं स्फुट वाचता येते तसं वाचायचा प्रयत्न करतो. विशेषतः कविता ज्या आहेत हिंदी, मराठी, काही इंग्लिश, काही लोक इंट्रोड्यूस होतात नव्यानं, कोणीतरी सांगतं की ह्याच्याबद्दल, तर ते वाचतो आणि लिहायचा प्रयत्न करतोय. पुढच्या काही गोष्टी आहेत मनात त्या लिहायचा प्रयत्न चाललाय आणि बघूया कसं होतंय लिहून. आणि जूनची तयारी जी पोस्ट प्रोडक्शन सुरू आहे. धन्यवाद नागराज, तुम्ही आलात आणि अमिताभ बच्चन या व्यक्तिमत्वाचे काही पैलू शोधण्याचा आपण इथे पैलू शोधण्यापेक्षा मला वाटतं आपण आपलं आपण सेलिब्रेट करतोय, बरोबर, आपला भाव व्यक्त करतोय, आपला भाव, आपलं किती ऑथेंटिक यायला माहिती, फक्त आपला भाव खरा आहे. आपलं एक फॅन म्हणून मला मजा आली की त्यांच्याविषयी तुम्ही मला विचारलं आणि मला या कार्यक्रमात बोललं, त्याचाही मला आनंद वाटला. हे काही फार ऑथेंटिक आपण बोलू शकलोय की नाही मला माहित नाही, पण मजा आली. आणि त्या माणसांबद्दल आपल्याला मनात खूप आदर आहे, सदिच्छा तर आहेतच त्यांच्यासाठी. खूप धन्यवाद नागराज, आपण आलात आणि अमिताभ बच्चन या रसायनाचे पैलू शोधण्याचा आपण या मुलाखतीमध्ये प्रयत्न केला. तुमच्या पुढच्या लेखनाला आणि पुढच्या सिनेमांना भरपूर शुभेच्छा. थँक्यू.